नवाब मलिकांसंदर्भातली बातमी समोर येते। नवाब मलिकांमुळे राष्ट्रवादी महायुतीच्या चर्चेतनं दूर जाते का अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण मुंबईमध्ये एनसीपीचं नेतृत्व नवाब मलिक करणार असल्यामुळे युती करणार नाही अशी चर्चा सुरू झालेली आहे। नवाब मलिकांच्या नियुक्तीला भाजपचा विरोध असल्याचंही कळतंय, तर दुसऱ्या कोणावरही जबाबदारी दिल्यास भाजपचा विरोध नसेल अशीही माहिती सूत्रांकडून समोर येते। आणखी एक महत्त्वाची बातमी, तर मी मलिकांचा सीट नंबर सत्ताधारी पक्षाच्या बाजूला होता असं भास्कर जाधव म्हणाले। सत्ताधारी लोक जनतेला वेडे समजतात आणि वेडे बनवतात अशीही टीका भास्कर जाधवांनी केली आहे। नागपूरच्या प्यारे खानची बिर्याणी आवडते, मुंबईचे मलिक चालत नाहीत असा टोला पटोलेंनीही लगावलाय। तर महायुती म्हणून एकत्र लढणार असं प्रवीण दरेकर म्हणालेत। मलिकांसंदर्भातला वरिष्ठ नेते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया या संदर्भात दरेकरांनी दिली आहे। तर आपण पाहतोय या ठिकाणी भाजपचा नवाब मलिक यांना विरोध असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। दुसरीकडे यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलेली आहे। भाजपचं दाखवायचं आणि खायचं दात वेगळे असल्याचं विरोधकांनी म्हटलंय। अनेकदा सांगितलं की नागपूरचा प्यारेखान जो आहे त्याची बिर्याणी यांना आवडतं, पण मुंबईतला नवाब मलिक आवडत नाही। त्यामुळे हे भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे आगळे वेगळे आहे। आणि मुसलमानाचा द्वेष हा फक्त हिंदुत्व आम्ही किती आमचं कडक आहे ते दाखवण्याचा एक प्रयत्न आहे, पण प्यारेखानची बिर्याणी यांना चालतं। मागच्या वेळेला सभागृहामध्ये जाऊन कुठे बसले होते, काय सांगितलं त्यांनी? एकमेकाला पत्र लिहिण्याची नाटकं करतात हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, कडेकडेला बसतात आणि पत्र कसली लिहितात। मी स्वतः ज्या वेळेला नवाब मलिक आमच्याबरोबर नाही असं सांगितलं त्यावेळेला नवाब मलिकांचा सीट नंबर काय आहे आणि तो सीट नंबर कोण देतं? अध्यक्षांच्या ऑफिसमधून दिला जातो, सचिवालयातून दिला जातो। त्यावेळेला मी ते बघितलं की नवाब मलिकांना इकडे जरी बसायला लावलं असलं तरी सत्ताधारी पक्षाच्या बाजूलाच नवाब मलिकांचा सीट नंबर होता। याचा अर्थ की हे लोकांना वेडे समजतात आणि वेडे बनवतात। महायुती म्हणून त्या ठिकाणी एकत्रित लढणार आहोत, परंतु नवाब मलिक जर नेतृत्व करत असतील तर त्या ठिकाणी काही प्रश्न आमचे निश्चितच आहेत। तथापि या संदर्भामधला निर्णय हा भारतीय जनता पार्टीचा आमचं नेतृत्वच त्या ठिकाणी घेईल। प्रश्न त्या ठिकाणी कोणाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी जॉईन होत आहेत, कारण त्या नवाब मलिकांवर वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप त्या ठिकाणी घेतले आहेत आणि त्याच्यामुळे थोडा हा प्रश्नांकित अशा प्रकारचा विषय आहे। आणि त्यामुळे अशा ग्राउंड लेवलच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या ॲस्पिरेशन्समुळे अशा प्रकारची कॉम्पिटिशन ही निर्माण होते, मतभेदही होतात, परंतु आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मनभेद झालेला नाही। पुढे म्हणाले झिरो समजत होते आम्हाला, त्यांना आम्ही ताकद दाखवली भाजपाला असे म्हणते दिलीसाने। असं आहे की भावनेच्या आहारी जाऊन जर कुणी असं वक्तव्य केलं असेल, परंतु मी पुन्हा एकदा सांगतो आमच्यामध्ये मतभेद असतील परंतु मनभेद अजिबात नाहीत आणि जे मतभेद सुद्धा होते ते सुद्धा आता मिटलेले आहेत। तर अमित साटम यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली। मुंबईमध्ये शिवसेना भाजपमध्ये चांगला समन्वय असल्याचं अमित साटम म्हणाले।